पश्चिम बंगालसह 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर अंबरनाथमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलाय। यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत झालमुडी आणि रसगुल्ले वाटप करत भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची अनेक वर्षाची सत्ता उलथवून टाकत भाजपानं ऐतिहासिक बहुमत मिळवलंय। पश्चिम बंगाल सोबतच आसाम आणि पुदुच्चेरीमध्येही भाजपाला बहुमत मिळालं। या विजयानंतर अंबरनाथमध्ये माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील, जिल्हा सरचिटणीस नगरसेवक अभिजित करंजुले यांच्या नेतृत्वात भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयी जल्लोष केला। यावेळी पश्चिम बंगालमध्ये खऱ्या अर्थाने सूर्योदय झाल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। तसंच एकमेकांना झालमुडी आणि रसगुल्ले भरवत भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय। आज फक्त पश्चिम बंगालच नाही तर प्रामुख्याने भारतातल्या 5 राज्यांच्या निवडणुकी होत्या आणि 5 पैकी 3 राज्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय त्या ठिकाणी झाला आणि प्रामुख्याने ज्याचं संपूर्ण जगाचं ज्या ठिकाणी लक्ष होतं ते पश्चिम बंगाल। आज ज्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक दशकापासून त्या ठिकाणी जातीवाद त्या ठिकाणी चालत होता, त्या ठिकाणी संपूर्णपणे दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं। परंतु जसं आपण सांगतो की मोदी हे तो मुमकिन है, संपूर्ण त्या दहशतीच्या विरुद्ध, त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी जन आक्रोश त्या ठिकाणी झाला आणि त्याचा आपण त्या ठिकाणी पाहतोय की खूप चांगला निकाल त्या ठिकाणी आला। जवळपास 204हून अधिक भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले। खरं तर हा विजय फक्त भारतीय जनता पार्टी नाही तर अखंड हिंदू बांधवांचा माझा विजय असो। तिकडे राहणारे आज आपण पाहू शकतो की मुसलमान बांधव असो, सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी विश्वास दाखवला आणि फक्त त्याचा विजयाचा आनंद हा फक्त बंगालच नाही तर संपूर्ण त्या ठिकाणी जगात मनवला जातोय आणि त्याच्याच एक अनुषंग आम्ही अंबरनाथ देखील मनवतोय। आज आमचा आनंद तसा तर गगनात मावत नाही इतका आनंद आम्हाला झालेला आहे, कारण की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी कधीच सत्तेत आली नाही, त्या राज्याचा विकास होऊ शकला नाही। त्या ठिकाणी असंख्य हिंदू असतानासुद्धा त्यांना सापत्याची भावना निर्माण झाली होती, त्यांना सापत्याची वागणूक दिली जात होती। त्या ठिकाणी अनेक असं विकासाची कामं थांबली होती आणि आज त्या ठिकाणी आज पहाट झालेली आहे, सूर्य उगवलेला आहे।